नमस्कार. आज आपण प्युरियसिस जे मशीन आहे, प्युरियसिस बॉडी आहे, त्या मशीनची वायरिंग कशी करायची, त्यांची LED आहे. मशीन चालू झाल्यानंतर कुठल्या लाईट लागल्या पाहिजे, पण बंद झाल्यानंतर कुठल्या लाईट लागल्या पाहिजे, त्याची वायरिंग आज आपण शिकणार आहोत. तर ही वायरिंगसाठी आज आपण बघणार आहोत. ह्या 2 वायर आहेत, त्या फ्लोटच्या आलेल्या आहेत. ह्या 2 वायर फ्लोटच्या, ह्या 2 वायर पंपच्या आहेत. ह्या 2 वायर आहेत त्या SMPSच्या आहेत. SMPSच्या 2 वायर. ह्या 3 वायर दिसत आहेत, एक रेड, एक ब्लॅक आणि दुसरी विटकरी. ह्या 3 वायर LEDच्या आहेत आणि ह्या 2 वायर SVच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, LED जर का व्यवस्थित लागायची असेल तर तुम्हाला प्रॉपर ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे प्लस आणि मायनसच्या वायरिंगची व्यवस्थित वायरिंग करावं लागेल, तरच ते जमेल. आता आपण काय करू, पहिल्यांदा याची ही रेड आहे, ही रेड म्हणून ही व्हाईट आणि ब्लॅक दिसते, ही रेड वायर आहे SMPSची. तिला आपण ती महत्त्वाची वायर आहे. त्या वायरला ही जे रेड वायर, ही जे SMPSची आहे ब्लॅक वायर, ब्लॅक अँड व्हाईट, ही रेड आहे, ती आपण प्लस म्हणून याला जोडणार आहोत. फ्लोटच्या एक वायरला जोडणार आहोत. फ्लोटच्या एक वायरला जोडली, त्याच्यातून आता ही जी LEDच्या वायर आहे, त्याच्यातली जी रेड आहे, ही रेड वायर आता ज्याला जोडली होती त्या वायरला जोडायची. ओके, म्हणजे प्लसच्या 3 वायरी झाल्या. आता ही जी मायनस वायर आहे SMPSची जी मायनस वायर आहे, त्या मायनस वायरला मोटरची मायनस, म्हणजे मोटरची ही रेड आहे आणि दुसरी आहे ती ब्लॅक आहे, ती मायनस आहे, ती मायनस जोडली. तुमच्या SVची जी ही रेड आहे, रेड म्हणजे प्लस आणि व्हाईट म्हणजे मायनस, तर आपल्याला मायनस जोडायचं, तर इथं आपण मायनस वायर जोडली, इथं मायनस जोडली. आणि LEDच्या ज्या 2 राहिल्यात, एक रेड तर आपण जोडली फ्लोटसोबत, उरल्यात 2, त्यात एक ब्लॅक आहे, ती ब्लॅक म्हणजे मायनस आपण इथं जोडून टाकली, जोडली. आता उरल्यात आपल्या एक फ्लोटची वायर उरलेली आहे, ती फ्लोटची वायर प्लस जोडली होती, प्लस आली, मोटरची प्लस तिला जोडली, सोलोनाईड वॉलची प्लस त्याला जोडली, आणि आपली तिसरी LEDची जी वायर आहे, तिसरी उरलेली, ती त्याला जोडली. ओके, हे असं हे प्रॉपर वायरिंग झालेलं आहे. आता आपण चालू करून बघूया, कसं चालू होतं ते बघूया आपण. तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, जसं आता मशीन चालू केलं आहे, प्युरिफिकेशन चालू आहे आणि मशीन ऑन म्हणून चालू केलं आहे. आपण जसंही आपण फ्लोट बंद करू, म्हणजे फ्लोटवरती आला की ओव्हरफ्लो, म्हणजे मशीन भरलं आहे, मशीन चालू आहे पण भरलं आहे, फुल झाले असं दाखवते. परत पाणी खाली गेलं, मशीन चालू आहे, वॉटर प्युरिफिकेशन चालू आहे, भरल्यानंतर असं सिस्टमॅटिक तुम्ही वायरिंग